शिवयोगिनी शिवयोगिनी शिवयोगिनी. नमस्कार, मी डॉक्टर शिवयोगिनी तुमच्या सगळ्यांचं या आई शक्तीच्या मालिकेमध्ये स्वागत करते. जसं की आपण 8 मार्च निमित्त महिला दिनानिमित्त खूप लेजेंडरी पर्सनॅलिटीला भेटतोय की जिथं आपल्याला आयुष्यातला आनंद सक्सेस कसा कनेक्ट करायचा या स्टोरी मी शेअर करते. आणि मी खूप जास्त ब्लेस्ड फील करते की आज स्टुडिओमध्ये आहेत आपल्यासोबत डॉक्टर जिल्हा मॅम. फिलिंग सो ब्लेस्ड बिकॉज कारण मी फक्त मॅमची म्हणजे पेशंटच नाही राहिली आहे, त्यासोबत खूप मॅमला फॉलो करते. माझ्या मेंटॉरच्या लिस्टमध्ये मॅम एका खूप आयडियल पोझिशनमध्ये आहेत आणि मला तुमच्या सगळ्यांना सांगताना खूप जास्त प्राऊड फील होतं की मॅम फक्त त्यांच्या मेडिकल फील्डमध्येच नाही तर ओव्हरऑल एक होलास्टिक अप्रोच मी मॅमचा पाहिला आहे, तो मला खूप नेहमीच अट्रॅक्ट करतो. तर मॅम वेलकम, रिअली हॅपी. थँक्यू सो मच. I don't feel I deserve all that you are talking. I always feel blessed with you मॅम. आणि आज स्टुडिओमध्ये 8 मार्चच्या निमित्ताने आपण जे शेअरिंग करतोय तर इंटेन्शन आमचं एवढंच आहे की मोस्टली फिमेल्सला खूप काही करायचं असतं आणि नेचरनी पण एवढं मल्टीटास्किंग बनवलंय, पण मोस्ट ऑफ द टाइम ना की ॲज अ वर्किंग पण आहेत, मुलंही बघायचे आहेत, तर कुठेतरी फायटिंग होते. आणि वी आर जस्ट थिंकिंग की ॲज अ मीडिएटर आपण जर सक्सेसफुल स्टोरीज त्यांच्यासोबत शेअर केल्या तर ती जर्नी आणखीन सोपी होईल. आणि या जर्नीची सुरुवात आम्ही ऑलमोस्ट सगळ्यांसोबत अशीच करतोय की प्रत्येकाच्या लाईफमधलं फाउंडेशन लहानपण खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचं लहानपण कसं होतं आम्हाला पहिले हे जाणून घ्यायचंय. लहानपण माझं खरंच छान होतं, खूपच छान होतं. माय मदर वॉज व्हेरी स्ट्रिक्ट बट माय डॅडी वॉज अ व्हेरी व्हेरी लव्हिंग फादर. आणि मराठीत सांगू की अगदी मी लहान होते त्यावेळेला आम्ही 4 भावंड आहोत, 1 भाऊ 3 बहिणी आणि मी मधली, त्यामुळे ना इकडची ना तिकडची. पण शाळेत जायला लागलो तेव्हा मला बिलकुल शाळा आवडत नव्हती आणि पहिल्यांदा अगदी प्रायमरी KG काय होतं त्यावेळेला एवढे जास्त नव्हते, प्री प्रायमरी वगैरे, पण त्यामध्ये मला वाटतं पहिलीच्या वर्गातच मी नापास झाले. आणि माझे बाबा म्हणाले, आणि आय लव्ड माय फादर, आय जस्ट लव्ड माय फादर अ लॉट. माझे बाबा माझ्या आईला म्हणत होते, अरे हा दगड कसा काय जन्मला आपल्या घरात. अँड आय वॉज सो हर्ट all by myself. I cried and I thought no, I will show my father मी दगड नाहीये. And I used to study regularly just to prove to my father that I am not the stone that you are thinking. So that's how I started studying, and I was always taking the first rank, and I loved showing it to my dad that I stood first. And I think then I was always in the race of getting a rank, and that is what set my educational career. I was good in sports and loved to play and enjoy my life. And I had a few friends. I never had too many friends. Right. I just had a few handful of good friends with good values. I came up from schools run by nuns. Okay. So I liked the value system that they had. They taught us to be thrifty, to be genuine, to be God-fearing, to be hardworking, to be honest. So all these qualities came from the school that I was, and to believe that all of us are equal. There is no one rich, there is no one poor. वाव. म्हणजे इन शॉर्ट तुमचं बालपण खूप जास्त मस्ती, स्पोर्ट्स, ओपननेस, पण सोबतच चॅलेंज वाला पण होतं कारण तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं की तुम्ही दगड नाही आहात. आणि वन मोर थिंग, माय मदर नेवर लेट अस बी लेझी. शी वॉज लाईक, शी केप्ट अस ऑन आवर टोज. When we were in school, she asked us to do everything, all the housework, cleaning the house, cooking, cleaning the utensils, washing the clothes, keeping the house neat and tidy, and studying. Wow. She never liked us, seeing films, doing any time pass with friends. So she was very strict. She used to always tell us, you all are girls, you all are going to get married, so you better get used to all the work that you are supposed to do later in your life. म्हणजे हे अगदी लहानपणापासूनच होतं सगळं. Yes. We used to do all housework, all 3 of us together.
दॅट इज ऑल्सो अगेन एक आत्ताच्या पॅरेंट्सला, कारण मोस्टली आत्ताच्या पॅरेंट्समध्ये हे गोष्टी अनावधानाने कमी झाल्यात. आपण मुलांना जेवढं अल्लाट ठेवता येईल त्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं की त्याचे रिफ्लेक्शन्स मग नंतर एवढे चांगले येत नाहीयेत. तर दिस इज ऑल्सो द व्हेरी गुड आयडिया शेअरिंग की ज्या आपण मदर्स आम्हाला ऐकतायत तर प्लीज या सगळ्या गोष्टींमध्ये डिसिप्लिन आणि मुलांना योग्य वयात जर आपण काम करायची सवय लावली तर तो आळस नाही येणार. बिकॉज बिंग लाईक अ मदर हे मलाही माहिती आहे की मोस्टली मी सान्वीच्या बाबतीत ह्या गोष्टी बघते, पण ती मला वर्किंग बघते ना तर ती रिफ्लेक्शन मला तिच्यात दिसतं. तर दॅट इज ऑल्सो सुपर की आपण ॲज अ पॅरेंट जसं असू तसे मुलं आपोआप रिफ्लेक्ट करणार. ॲब्सोल्युटली. आणि मॅम या सगळ्या याच्यात लहानपणीची एखादी अशी आठवण जेव्हा आई बाबांचा असा राग आला असेल वगैरे काही? मला आई बाबांचा राग कधीच नाही आला. अच्छा. पण माय मदर वॉज व्हेरी स्ट्रिक्ट, सो समटाइम्स आय यूज टू गेट अनॉइड की वाय शी सो स्ट्रिक्ट, वाय कांट शी बी लिटल कूल विथ अस, यू नो. शी लाईक अदर kids were too free, we were not. Like before 7 o'clock we had to be in the house. We could never, you know, freak out at night or something. She always told us, you all are girls, these are your limitations. Right. One day we went to the Anand Nagri, which was there in Aurangabad, and we kept doing skating and we forgot the time. And after we went home, she was so annoyed. She thrashed us. Oh my God. She said, this is not going to be allowed anymore. I will not tolerate this, that after 9 o'clock you all are outside the house. I was very upset, but then today I realized these are very good values that she gave us. अँड मॅम ह्या सगळ्या आठवणींमध्ये जसं मी म्हटलं की तुम्हाला राग कधी नाही आला, पण अशी एखादी मुमेंट जी आजच्याही क्षणी आठवते की ती एक मुमेंट होती की जिथं आई बाबांनी आपल्यासाठी खूप काही केलं असतं आणि ते आठवलं की असं वाटतं की ती एकदम एनर्जी फील होते, अशी काही गोष्ट जिथं तुम्ही इन्स्पायरिंग फील करतात त्या मुमेंटने की यस दॅट द मुमेंट, की ती आठवली की एकदम एनर्जी फ्लो होणार? माझे बाबा असे होते की ते कितीही वाईट सिच्युएशन असो, सॅड सिच्युएशन असो, ते हॅपी असायचे. ते म्हणायचे गेलेला क्षण कधीही परत येणार नाही, तो आनंदात घालवा. आणि मला आठवतं की माझे बाबा अतिशय हेल्दी होते, त्यांना काही नाही, कधी डायबिटीज नाही, कधी हायपरटेन्शन नाही, काहीच नाही. आणि सडनली आम्हाला एकदा त्यांच्या पायामध्ये काही वेन्समध्ये रक्त गोठलं आणि मी त्यांना इन्व्हेस्टिगेट करायला गेले आणि आम्हाला एक शॉकिंग न्यूज मिळाली की त्यांना स्टमकचा कॅन्सर आहे. आणि आम्ही एका डॉक्टरांकडे गेलो आणि त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की या कॅन्सरशी तुम्ही खेळू नका, जस्ट लेट इट टेक इट्स नेचर्स कोर्स. तर माझ्या बाबांना कळलं होतं, ही वॉज अ डॉक्टर ऑफकोर्स, ही न्यू की कॅन्सर त्या काळात तर 3 ते 4 महिने वॉज ऑल दॅट कॅन्सर गेव यू. ते हसत हसत आम्हाला मागचे एक्सपिरियन्सेस सांगत होते त्यांचे. ते म्हणे विसरून जा रे, जो काही क्षण आहे तो मजेत जगा, फॉरगेट इट, जेव्हा जायचं तेव्हा जाईल माणूस. सो whenever I am depressed, I feel after knowing that he is going to die in 3 months, he kept his spirit and he kept our spirit also. Wow. So I think that is a remarkable quality which he had, and I try to maintain that whatever is the situation, however hard it is, I think I don't let my peace of mind get disturbed. वा. आणि अशीच एखादी आठवण आईची? हो, आईच्या तर खूप आठवणी. तरी की अशी ती जशी बाबांची ही एकदम तुम्हाला स्ट्रेंथ देते अजूनही, कारण आठवणी तर नेहमीच आई बाबांच्या खूप जवळच्या असतात, पण अशा काही असतात, म्हणजे मलाही माझ्या बाबांच्या गोष्टींना मी जेव्हा रिकॉल करते ना, सेम मला असं वाटतं की माझेही बाबा असेच होते की हेच म्हणायचे, बाबा उद्या कोणी पाहिलाय, आज जगा ना आनंदात. की तुम्हाला असं कुठे पत्र मिळालंय का? बाबांचे शब्द असायचे की तू इतक्याच वर्ष जगणार आहे, जर मग तुम्ही एक दिवस जगणार आहे तर तो आनंदात घालवा, मग कसे रुसवे फुगवे आणि का. तर ती गोष्ट मला आज अजूनही इन्स्पायर करते. तर तशीच आईची काय तुमची? आई माझी बरीच मॉडर्न होती, जरी तिने आम्हाला शिस्त लावली, तिला माहिती होतं आम्ही मुली आहोत, तिला आम्ही सगळ्या आमच्या पायावर उभ्या पाहिजे होतो. शी वॉज व्हेरी फर्म की माझ्या मुली इमोशनली आणि फायनान्शियली कायम इंडिपेंडंट राहिल्या पाहिजेत. त्यांनी कधी कधी आपण बघतो ना मॅरिड लाईफमध्ये काही गुलामगिरी सहन करावी लागते, त्या टाईपचं एज्युकेशन तिने आम्हाला कधीच दिलं नाही. ती म्हणाली की तुम्ही रिस्पेक्ट द्या आणि रिस्पेक्ट एक्सपेक्टही करा. डोंट accept any insults or tolerate anything which is not right. Right. आणि ती
म्हणजे वेन शी न्यू की तिच्या किडनीज फेल्ड आहेत आणि शी इज गोइंग टू पास अवे, तर तिने प्रॉपर विल बनवलं. तिला माहिती होतं की सोसायटी खूप पॅट्रिआर्कल आहे आणि मुलींना तिला वाटायचं की प्रॉपर्टी इन्कम जी काही वडिलांची कमाई आहे त्याच्यामध्ये इक्वल शेअर मिळावा, म्हणून तिने आम्हाला सगळ्यांना प्रॉपर्टीज व्यवस्थित शेअरमध्ये वाटून सगळ्यांना इक्वल फायनान्शियली इक्वली स्ट्रॉंग केलं. आणि ती म्हणायची तुम्ही कधीही कुणावर अवलंबून राहू नका आणि तुम्ही स्वाभिमानाने जगा. ती गोष्ट म्हणजे तिची खंबीर होती, ती कोणाला घाबरत नव्हती. आणखीन मला तिचं सांगायचं म्हणजे तिने ज्या प्रकारे आम्हाला वाढवलं, मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये होते, मी पारसी घरामध्ये लग्न केलं आणि तिथे त्यांचे कस्टमर्स असे होते की बायकांनी घरातलं काही काम करायचं नाही, स्वयंपाक वगैरे बायकांचं कामच नाही. आणि मी अगदी ऑपोजिट वाढलेली होती, घरातला सगळा स्वयंपाक करून कॉलेजला जायचे. तर ती येऊन माझ्या नवऱ्याला सांगायची तू हिचे जास्त लाड करू नकोस, 2 मुलं काढलेली आहेत ना, हिला सकाळी स्वयंपाक करून भाजी करून मुलांना जेव घालून मग जाऊ देत पण हॉस्पिटलला, तसं जाऊ द्यायचं नाही. सो शी यूज टू से की नाही हो ती काय काय करेल. सो इट वॉज दी अदर वे राऊंड. शी वॉज स्ट्रिक्ट विथ अस. शी सेड की यू शुड नॉट बी डिपेंडंट इवन ऑन युअर सर्वंट्स. त्यामुळे आता जर माझी स्वयंपाकीण बाई आली नाही तर तीच घाबरून परत येते, कारण तिला माहितीये मॅडमचं काही अडत नाही, मॅडम पटापट त्यांचा स्वयंपाक करून निघून जातात. वाव. म्हणजे तुमची अपब्रिंगिंग आणि सगळ्या गोष्टीमध्ये वेल डिसिप्लिन असल्यामुळे ते फाउंडेशन तुमचं बाय डिफॉल्ट होतंच. या सगळ्या जर्नीमध्ये मॅम म्हणजे कॉलेज लाईफ नंतर मॅरिड लाईफ एकदम स्मूथच राहिली तुमची का त्याच्यातही काही चॅलेंजेस होते? मॅरिड लाईफ कोणाची चॅलेंजेस नसतात, सगळ्यांनाच चॅलेंजेस असतात मॅरिड लाईफचे. पहिले तर अगदी आपण खूप प्रेमाने जे आईवडील प्रेम देतात ते तेवढं प्रेम तुम्हाला मे बी सासरची लोक नाही देत, कारण की काही म्हणा आपण थोडेसे परकेच असतो. ऑफकोर्स माय हजबंड रिअली केअर्ड अ लॉट फॉर मी, कारण की ॲज वॉज अ लव्ह मॅरेज आणि ही ऑलवेज सॉ दॅट आय एम नाईसली प्रोटेक्टेड अँड ऑल. दीज पारसी पीपल आर पीस लव्हिंग आणि पण यू कॅन मेक अ डिफरन्स बिटवीन डॅड्स लव्ह आणि एनी अदर लव्ह. पण ठीक आहे, आय कुड ride over all that because of the foundation of my life, right? My qualifications, then the way my mother had brought me up, so it was very easy for me to look after my 2 children आणि माझी प्रॅक्टिस पण बघणं. आणि मी जास्त करून हे किट्टी पार्टी मैत्रिणी ह्याच्यात कधीच नव्हते, कारण माझ्या आईचं वळणच तसं होतं. माझं काम, माझा अभ्यास आणि मुलं. माझा टाइमपास म्हणजे मुलांना घेऊन स्विमिंगला जायचं, मुलांना घेऊन डोंगरांवर जायचं, गोष्टी सांगायच्या आणि बाकी वेळ तर कामातच जायचा. वाव. लाईक ही पण गोष्ट होती की लाईक वर्किंग असतानाही पॅरेंटिंग टाइम तुमचा खूप क्वालिटी स्पेंड व्हायचा. आणि जसं डोंगर ऐकलं त्यावरून सांगते, बिकॉज आय नो मॅम्स पॅशन. मी जशी मॅमशी कनेक्ट झाली आहे, मला वाटतं जशी कनेक्ट झाली डिस्कनेक्ट तर कधी झालीच नाही आम्ही. बट याच्यात मला एक इन्स्पायरिंग होतं आणि इव्हन अजूनही आहे की मॅम कितीही बिझी असल्या तरी मॅमची एक स्पेशालिटी आहे की मॅम गोगाबाबा टेकडी चढणार. तर जस्ट टेल मी अबाउट दॅट जर्नी की कधी सुरू केली आणि कसे चॅलेंजेस येतात तुम्हाला? राईट सांगते मी तुम्हाला. 2003 मध्ये म्हणजे माझे वडील गेले 98 मध्ये, आई गेली 2003 मध्ये. मी खूप स्ट्रेस्ड होते आणि आय वॉज डायग्नोज्ड ॲज हॅव्हिंग माइल्ड डायबिटीज. आणि माझ्या आईलाही डायबिटीज होता आणि मी तिचे सगळे शेवटचे टर्मिनल स्टेजेस बघितले होते, कशी किडनी फेल्युअर, डायलिसिस, तिचा त्रास. आणि आय वॉज स्केर्ड. आणि मग म्हणजे डॉक्टर असताना मला माहिती होतं की डायबिटीजला तुम्ही रिव्हर्स करू शकता, डायबिटीजला तुम्ही आपल्या हातात ठेवू शकता, त्याची बेस्ट ट्रीटमेंट ही लाईफस्टाईल मॅनेजमेंट आहे. मग तेव्हापासून मी रेझिस्टन्स एक्सरसाइजेस म्हणजे डोंगर चढणे, म्हणजे आपलं वजन जेवढं असेल तेवढे आपले मसल्स कॉन्ट्रॅक्ट होऊन त्याला वर नेलं पाहिजे, अशा रेझिस्टन्स एक्सरसाइजेस रेग्युलर करते. म्हणजे मी एकही दिवस मी जगातल्या कुठल्याही देशात कुठल्याही गावात गेले तर तिथे डोंगर कुठे शोधून तो चढून येते. अगदी कधी कधी तर आम्ही कारनी फिरत असतो किंवा कुठल्या दुसऱ्या गावाला जात असतो, डोंगर दिसलं तर गाडीला म्हणते थांब रे मी तेवढा चढून येते. सो आय कीप दॅट डिसिप्लिन. माझ्या खाण्यापिण्यातही आय डोंट टच शुगर ॲट ऑल. मी कधीच साखर खात नाही, भात नाही, बटाटे नाही, इवन पोळ्यासुद्धा नाही, गहूसुद्धा नाही. त्यामुळे मी माझा डायबिटीज कधीच हलू दिला नाही. माझं जे HbA1c म्हणतो ते कधी 6च्या वर जातं, अगदी थोडं, नाही तर मोस्टली इट इज बिलो 5.8
8. वाव. आणि मॅम ह्या सगळ्यात ना तुम्हाला म्हणजे जे मेंटेन तुम्ही करतायत, नो डाऊट याचं प्रॅक्टिसमध्ये तर तुम्हाला खूप हेल्प होत असेल, पण तुम्ही बाकीच्या आमच्या फिमेल्सला काय सांगाल की डेली रुटीनमध्ये असे इतके एन नंबर ऑफ कारणं असतात, घरातलं काम आहे, मुलं आहेत, होत नाही आहे, आणि तुमचं स्केड्यूल बघता मला वाटतं की इट्स टू, म्हणजे मला वाटतं तुमचे क्लिनिक फक्त भारतातच नाही आहेत, अजून कुठे नाही, देर आर अटॅच्ड क्लिनिक्स. हा, तर म्हणजे तुम्ही मला आउट ऑफ कंट्री पण जातात हे माहिती आहे, कंट्रीत पण आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात, स्टील यू आर मेंटेनिंग दॅट. तर असा कोणता असा मॅजिकल फॉर्म्युला आहे जेणेकरून त्यांनाही मदत होईल की यस आपण फिजिकल फिटनेस करायला हवा? मी बायकांना एकच सांगेन, लव्ह युअर सेल्फ. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचं शरीर हेल्दी ठेवा, आणि हे ठेवण्यासाठी मन सतत हॅपी ठेवा. कोणतीही सिच्युएशन येऊ द्या, ती प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा, होईल ती सॉल्व्ह. स्वतःचं मन डिस्टर्ब करून काही होणार नाही. आणि स्वतःसाठी 2 किंवा 3 तास दिवसाचे नक्की काढा. आता मला संध्याकाळी मी जायचे आधी, नंतर मला संध्याकाळी काम चालू व्हायला लागलं, मग मी आता पहाटे जाते जेव्हा मला कोणीच डिस्टर्ब करत नाही. थोडासा अंधार असतो 5:30 ते 7:30-8 वाजता. तर स्वतःसाठी 2 ते 3 तास द्या आणि एन्जॉय करा तो टाइम. तुम्हाला गाणी आवडतात तर मी गाणी ऐकत ऐकत चढते, स्वतः पण गाते आणि स्वतः नाचते पण त्या डोंगरावर. कोणी नसतं, वेडे म्हणतील मला कोणीतरी, पण आय एन्जॉय. कधी कधी झुंबा ग्रुप जॉईन करते, त्यांच्याबरोबरही मी खूप एन्जॉय करते. आता मी एक डोंगर चढते, झुंबा करते अर्धा तास आणि 1 तास योगासनं करते रोज. सो आय मस्ट टेल की ऑल ऑफ अस, म्हणजे आपलं शरीर आणि ही लाईफ देवाने दिलेली एक खूपच म्हणजे अनमोल गोष्ट आहे. आणि हिचं या संपूर्ण सृष्टीमध्ये आपण स्त्री म्हणजे मला वाटतं की एक सगळ्यात ग्रेट गोष्ट निसर्गाने तयार केलेली आहे. आणि हीच आहे स्त्री, म्हणजे आपणच आहोत ह्या सगळ्या जगाला अजून सुंदर बनवू शकतो. जर आपणच हॅपी नसू तर आपण कसं काय लोकांना हॅपी बनवू किंवा जगाला सुंदर बनवू? तर पहिले स्वतःला स्वस्थ ठेवा, स्वतःचे विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवा, जेवढं जगासाठी करता येईल तेवढं करा. मी तर मेडिटेशनमध्ये देवाला रोज हेच म्हणते की आय एम नथिंग, मी नाही आहे, यू आर इनसाइड मी. आणि हे शरीर इज युअर व्हेकल, आणि हे वापरून घे या पूर्ण सृष्टीला, जगाला जे जे काही या शरीरातून करता येईल जगाला आनंदी करण्यासाठी ते करून घे. मग माझं सुख माझं दुःख काही राहतच नाही. वाव, इट्स लाईक वाव मुवमेंट वाटते मला आत्ताच्या शेअरिंगची. मॅमनी जे काही बोललंय त्याला जर तुम्ही शांतपणे समजून घ्याल तर हा एक बेस्ट मेडिटेशन टाईप आहे की आपण काहीच नाही आहोत, त्याने आपण शून्य आहोत. आणि मग आपण काहीच नाही होत तर मग टेन्शन घ्यायचं कशासाठी? कोणासाठी? हे फिअर्स, हे अटॅचमेंट्स, हे सॉरोज, हे इनसिक्युरिटी, हे सगळं टेम्पररी आहे. दिस इज जस्ट अ फिलिंग ऑफ सम टाइम. आणि याला समजून घेतलं तर खूप सोपं पण आहे. बऱ्याचदा आपण त्याला अवघडात टाकतो. म्हणजे मला वाटतं काही दिवस नाही समजलं तरी फक्त या वाक्याला रिपीट करावं की आपण काहीच नाही आहे, तो सगळं करवून घेतोय आणि आपल्या माध्यमातून होतंय. तर मला वाटतं तो पेन एरिया नाही राहणार. आणि आपण स्वतःला ऍक्च्युली डिस्टिंग्विश करायला पाहिजे की हे शरीर हे आहे आणि नाही आहे, उद्या नाही आहे, पण ही एनर्जी होती आहे आणि कायम राहील. त्यामुळे जन्म आणि मृत्यू काहीच नाही आहे. उलट आपण सध्या लॉक्ड आहोत या शरीरात, त्याच्या गरजा, आणि त्याच्या गरजा आपल्याला हे सुख दुःख देतात की मला हे खायचंय, मला हे पाहिजे, मला असे कपडे पाहिजेत, मी अशी दिसायला पाहिजे. ह्या सगळ्या आपल्याला सुख दुःख, किंवा माझा नवरा दुसरीकडे बघतो, हे अजून एक खूप दुःख आणि सुखाच्या ह्या सगळ्या शरीराच्या अटॅचमेंट्स आहेत. ह्या तोडून टाकल्या की मग काय राहणार आहे? वाव, म्हणजे तुम्ही एका अशा विषयाबद्दल बोललात मॅम की माझी इच्छा होती की आजकाल म्हणजे रिलेशनमध्ये स्पेशली हजबंड वाईफ मध्ये पण, कारण तुमच्याकडे येणाऱ्या फिमेल्स मोस्टली मला असं वाटतं की प्रेग्नन्सीमध्ये येतात किंवा कन्सीव्ह होत नाही म्हणून येतात, आणि मोस्टली तुम्हाला मग तिथं त्यांचं अटॅचमेंट किंवा काही असे इमोशनल ब्लॉकेजेस लक्षात येत असतील. पण याच्यात पण खूप गरजेचं आहे की आपण स्टेबल ठेवणं. कारण म्हणजे हा माझा एक प्रश्न पण आहे की 9 months जेव्हा एखादी मदर कन्सीव्ह करते तर तिच्या सायकोलॉजीचा खूप मोठा परिणाम त्या बाळावर होतो. ॲक्च्युली सायकोलॉजीचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. राईट. तुमचं हे हायपरटेन्शन, हार्ट अटॅक, अल्झायमर, सगळे एवढे आजार आहेत, डायबिटीज, हे सगळे तुमच्या सायकोलॉजीमुळेच आहेत. जी लोक जास्त स्ट्रेस घेतात त्यांना हे सगळे स्ट्रेसचे आजार होतात.
आपण ह्यांना श्रीमंतांचे आजार म्हणतो, खरंय. बिकॉज द मोर दे हॅव द मोर दे वॉन्ट. ट्रू. हे ग्रीडचे आजार आहेत. तर सायकॉलॉजी नेहमी शांतच पाहिजे माणसाची. हेल्पिंग, गिविंग सेल्फलेसली ती सवय करून घ्यायला पाहिजे. त्याच्याने सहसा आपण डिस्टर्ब होत नाही. म्हणजे असं मेडिकली होतं का मॅम की एखादी फिमेल सायकोलॉजिकल बॅलन्स नाही म्हणून पण ती कन्सिव्ह करू शकत नाही? ऍब्सोल्युटली. आम्ही तर पहिले लाईफस्टाईल मॅनेजमेंट सांगतो. आम्ही म्हणतो स्ट्रेस काढून टाका, चांगलं झोपा, हेल्दी खा, फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रेश फ्रुट्स आणि व्यायाम करा. बऱ्याचशा पेशंट्स ह्याच्यातच प्रेग्नंट होऊन जातात आणि हजबंड आणि वाईफ दोघांनाही. आणि नो ॲडिक्शन, नो स्मोकिंग, नो अल्कोहोल, नो टोबॅको, नो ड्रग्स, काहीही घेऊ नका. हे सगळे तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीला हार्म करतात. राईट. तर मॅम या सगळ्या तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अशी एखादी काही चॅलेंजिंग केस होती का की जिथं तुम्हाला ॲज अ डॉक्टर आजही प्राऊड होतं की ती हँडल करून तुम्ही खूप विन विन सिच्युएशनमध्ये गेला? अशा खूप असतील, आय नो. म्हणजे मी तर तुम्हाला सांगते माझा एक्सपिरियन्स, लाईक माझी सान्वी जेव्हा तुमच्या हातून बॉर्न झालेली तर तो जो एक फिलिंग होता, म्हणजे मी एंटायर माझे 9 मंथ एवढं एन्जॉय करायचे तुम्हाला नॉट ओन्ली डॉक्टर भेटून की ते जे वाईब्स मिळायचे. किंवा मला असं एकदा आठवतं अजूनही की मला फॉल्स पेन होते, तुम्ही आउट ऑफ स्टेशन होतात, देर इज युअर ज्युनियर डॉक्टर, चेक त्यांनी केलं पण दे आर फिलिंग की बाबा पेनच होतं ते ऍडमिट करू. मी तुम्हाला फक्त फोन केलेला अँड यू आर सेईंग काय नाही फॉल्स पेन आहे घरी जा. तर दॅट द कनेक्शन ना मॅम की मी नाही सांगू शकत शब्दात, पण ते फील होतं की हाऊ कॉन्फिडंट यू आर की योगिनी काय झालेलं नाही तुला, तुझा जी तारीख दिली तेव्हाच होणार, नॉर्मलच होणार. तर आय बिलीव्ह मोर ऑन दॅट एनर्जी. म्हणजे आपल्याला एनर्जीवर बिलीव्ह कधी होतं जेव्हा असे मीडिएटर सापडतात. म्हणजे मी तेव्हाही म्हणते की यार बघा ना तो काय वाव मोमेंट आहे. मॅमने मला चेकही नाही केलं, त्यांनी सांगितलं, मी ऐकलं. असेच प्रत्येक जण तुम्हाला त्या वेळेत एकदम असं देवाच्या स्थानी ठेवत असतील किंवा यु नो ती वाव फिलिंग. कारण काही जणांना खूप वर्षांनी कन्सिव्ह होतं. तर असे कोणते तुमचे काही असे पर्टिक्युलर केस आहेत की तुम्हाला असं वाटतं की खरंच देवाने काहीतरी मोठं काम करून घेतलं? ॲक्च्युली हे लेबर, सीझर, डिलिव्हरी वगैरे ह्या गोष्टी आम्ही मेडिकल स्कूलमध्ये रेग्युलरली म्हणजे रात्रंदिवस करत होतो. आणि सायन्सची खूप ओढ असल्यामुळे मला त्या गोष्टी करायच्या होत्या ज्या कोणी करत नाही आहे पेशंटसाठी. त्यामुळे मी हा इन्फर्टिलिटी सेगमेंट चूज केला. कारण 90s मध्ये बायकांना काही मार्गच नव्हते आणि बरेचसे डिवोर्स व्हायचे किंवा त्यावेळेला फार पॅट्रियार्कल सोसायटीचं पगडा होता, बायका एवढ्या इंडिपेंडंट नव्हत्या. आणि मला वाटायचं हे सेगमेंट आपण करायलाच पाहिजे काम ह्याच्यावर. आणि मग मी म्हणजे ॲक्च्युली कोणी शिकवतही नव्हतं IVF कसं करावं काय. मग मी माझ्या मिस्टरांना USA काही इको शिकायला जायचं होतं म्हणून आय वेंट विथ हिम. आणि तिथे एक IVF लॅब होती, तिथल्या एम्ब्रिओलॉजीवाल्या मुलाशी मी फ्रेंडशिप केली. मग त्याच्याकडून थोडं शिकले आणि त्यानंतर मग इंडियात येऊन माझी एक लॅब काढली. खूप डोकं लावलं, अगदी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सगळं त्याच्यात होतं माझं. वाचून जस्ट इंटरनेट सुरू झालं होतं. दॅट वॉज अ ग्रेट हेल्प. आणि मी पहिला प्रयोग केला आणि इट वॉज अ सक्सेसफुल प्रेग्नन्सी. पहिलाच प्रयोग. आणि मला माहिती होतं, मला तो अमेरिकेचा माझा फिलिप्स पण म्हणाला होता की अनेक दिवस तुला सक्सेस मिळणार नाही तर डिप्रेस होऊ नको. पण इथे डिप्रेसच्या उलटच झालं. मी एक्साइट झाले आणि आय न्यू की अ ह्युमन बीइंग कॅन बी प्रोड्यूस्ड आउटसाइड द ह्युमन बॉडी. दॅट वॉज अ ग्रेट चॅलेंज फॉर मी. आय मीन दॅट वॉज रिअली अ ग्रेट फिलिंग टू सी अ पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट इन अ फर्स्ट IVF पेशंट. वाव. आणि अशा ह्याच्यात पण मॅम जेव्हा ते न्यू बॉर्न बेबी तुमच्या हातात असतो प्रत्येक वेळी, इट्स रिअली ग्रेट. इट्स रिअली अ ग्रेट फिलिंग की म्हणजे मी काय म्हणते, आम्ही काहीच करत नाही. एक अंड आणि एक धातू शरीराच्या बाहेर तयार करून म्हणजे एकत्र आणून एक 5 दिवसाचा गर्भ तयार करून गर्भाशयात सोडतो. पण निसर्ग काय चॅलेंजिंग आहे. आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी इतकी परफेक्टली काम करते. तर म्हणजे जर का तुम्ही विचार करायला गेला तर इट्स माइंड ब्लोईंग. आणि मग ह्या बॉडीचा होमिओस्टेसिस आपण का मेंटेन करू नये? आपण केलाच पाहिजे. आपण त्याला ट्रॉमॅटाइज नाही केलं पाहिजे. वी शुड हेल्प आवर बॉडी टू बिकम फाईन अँड लिव्ह द वे नेचर हॅज मेड यू. आणि आपण 600 मिलियन इयर्सपासून ह्युमन रेस हळूहळू इव्हॉल्व्ह होतीये. त्यातून आपण काय शिकलो? तर मला असं वाटतं की टू लिव्ह इन हार्मनी विथ द युनिवर्स इज वन ऑफ द बेस्ट वे टू लिव्ह. ट्रू. वाव.
आणि मॅम या सगळ्याच्यात आतापर्यंत असे किती बच्चू असे काउंट तर नसतील केले, पण किती बच्चू असे ब्लेस्ड आहेत की तुम्ही आतापर्यंत? आता मी तर काउंट नाही ठेवलेला, पण वन थिंग आय नो की जेव्हा एखाद्या कपलला बाळ होतं त्या पूर्ण फॅमिलीची लाईफ बदलून जाते. त्या बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या आईवडिलांना इतकं हॅपी करून जातात. दे फॉरगेट ऑल देअर ग्रजेस, क्वारल्स, वॉट एव्हर देवर, दॅट मीपणा सगळा निघून जातो आणि एव्हरीबडी इज फोकस्ड ॲट दॅट लिटल बेबी. एव्हरीबडी बिकम्स लाईक दॅट लिटल बेबी, टॉक्स लाईक दॅट लिटल बेबी, क्रॉल्स लाईक दॅट लिटल बेबी, अँड इट्स फन. अँड आय थिंक दॅट इज द वे कंटिन्युइटी ऑफ लाईफ. सो नेचर इज व्हेरी स्ट्रॉंग, इट कंट्रोल्स आवर इमोशन्स. सो हॅपी. आणि मला असं वाटतं की तुमच्या बाबांची जी काही शिकवण होती आणि प्लस तुमचं प्रोफेशन पण याला खूप कनेक्टेड आहे, की तुमची ती एनर्जी फ्लो मला वाटतं की या प्रोफेशनमुळे पण खूप जास्त डे बाय डे वाढत असावा. बिकॉज आपण बऱ्याचदा, आय डोंट नो हा वर्ड किती सगळ्यांना पटेल, पण प्रारब्धातल्या गोष्टी घेऊन येतो असं म्हणतात. तर मला वाटतं की त्या प्रारब्धात तुम्ही खूप काही चांगले कामं केलेत की एवढे बेबी तुमच्या हातात न जातात. बिकॉज आय एम ऑलवेज टेल टू माय सन, मी तुला माहितीये का, तुला जिल्हा मॅम कडनं मी कनेक्ट केलंय. म्हणजे तिला असं वाटतं की अच्छा त्यांनी आणलाय का मला. तर म्हणजे मी एक ॲज अ आमचं फॅमिली फिलिंग सांगते की आमच्यासाठी एक डॉक्टरचा रोल खरंच त्या वेळेत 9 मंथसाठी तो इतका महत्त्वाचा असतो. आणि मला असं वाटतं की त्यातल्या त्यात तुमच्यासारखा डॉक्टर भेटणं हे तुम्ही कधीच ॲग्री करणार नाही, हे मला एक्सपिरियन्स आहे तुमचा. तुम्ही असं शब्द बोलूही देत नाही, पण इट जस्ट फॉर ग्रॅटिट्यूड मॅम, की तुमच्या आतल्या एनर्जीला ते ग्रॅटिट्यूड आहे. की आय ऑलवेज फील की मी तुमच्यासोबत 2 मिनिटं जरी भेटले ना, मला वाटतं त्या 2 मिनिटात मी खूप काही घेऊन येते. आय रिस्पेक्ट युअर टाइम. मला बऱ्याचदा भीती वाटते तुम्हाला फोन करताना की मॅम एवढ्या बिझी असतात, पण मी एवढ्यासाठी पण हे सगळं सांगते की आज या 8 मार्चच्या माध्यमातून तुम्ही सगळं शेअर करतायत. बऱ्याचदा लोक ऐकतात ना, पण तो इम्पॉर्टन्सही लवकर लक्षात येत नाही. म्हणजे एखाद्यासाठी हा व्हिडिओ खूप लाईफ चेंजिंग असू शकतो, पण एखाद्यासाठी तो फक्त व्हिडिओ असू शकतो. पण दॅट्स वाय आय एम गिव्हिंग द बॅकग्राऊंड की टाइम मॅमचा खूप व्हॅल्युएबल आहे. हे मी अगदी प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स केलंय. या निमित्ताने मॅमनी जे काही शेअर केलंय, मला वाटतं त्याला एक सक्सेसफुल मंत्रा म्हणून जर आपण घेतला तर इझी जाईल. आणि खूप सोपे मंत्र आहेत. म्हणजे मला तर मजा एवढीच आहे की हे मंत्र इम्प्लिमेंट करायला ना पैसा पाहिजे, काहीच नाही. पैसा तर लागतच नाही, काहीच लागत नाही जगायला, आत्मशक्ती पाहिजे बस. वाव. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मला आणखीन एक छान आवडेल की मॅम फक्त प्रोफेशनलीच नाही तर एकाचा आजी म्हणून पण त्यांचा रोल मला खूप आयडियल वाटतो. कारण जेव्हाही मला त्यांना नातू झाल्यापासून भेटल्यात, त्यांच्या तोंडात त्या नातवाचं काही आल्याशिवाय, शेअरिंग आल्याशिवाय आपल्या गप्पा झालेल्या नाहीत. निसर्गाने केलेला वेगळाच बॉन्ड आहे. जेव्हा तू आजी होशील तेव्हा तुला कळेल की आपल्या लेकरांवर आपण एवढा जीव लावत नाही जेवढा आपल्या नातवंडांवर लावतो. वाव. आणि म्हणजे मला हे पण खरंच सांगायचं की मॅम बऱ्याचदा आपण ना अननेसेसरी एक्सक्युजेस देतो की खूप काम आहेत, खूप बिझी आहे, खूप स्ट्रेस आहे, आणि म्हणून मग आपण त्याचं कनेक्शन लेबल मुलांवर लावतो किंवा फॅमिली मेंबर्सवर. पण मला वाटतं ते व्हॅलिड नाही आहे. कारण फॅमिली जितकं आपण कनेक्ट होऊ ना तेवढं स्ट्रेंथ मिळते. तर दॅट इज द अगेन बिग फॉर्म्युला जे प्रॅक्टिकल तुम्हीही करतायत. आणि ॲज अ पॅरेंटिंग कोच जेव्हा मी लोकांशी भेटते मॅम, अनावधानाने आपण ह्याच गोष्टी मिस केल्यात की आई बाबांना कधी कधी तो टाइम नाहीये लावायला, किंवा आहे तर त्यांना तो लावायचा नाहीये. आणि आजी आजोबा घरात जिथं जिथं कमी व्हायला लागलेत ना, तिथं ती अटॅचमेंट कमी होती आणि ती कोणत्याच गोष्टीने नाही भरून निघणार. म्हणजे आज पैसे कमवणं सोपं केलंय आपण, पण फायनली जो बेस आहे आजी आजोबांचा तो मला वाटतं दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने नाही भरून निघू शकत. तर एक जस्ट स्पेशल मेसेज की महिला दिनानिमित्त, आणि बिंग लाईक अ डॉक्टर, बऱ्याचदा असं वाटत असेल की फिमेल थोड्या केअरलेस होतात किंवा मेनोपॉजमध्ये पण काही गोष्टींना डिले करतात किंवा काळजी घेत नाही. तर तुम्ही काय सांगाल की जेणेकरून त्यांना आणखीन हेल्प होईल हेल्थसाठी? मी तर बायकांना, म्हणजे सगळ्या महिलांना एकच स्लोगन देईन, बी पॉझिटिव्ह अँड ऑलवेज बी पॉझिटिव्ह. नेगेटिव्हिजमला आपल्या आयुष्यात जागाच ठेवू नका, अँड यू विल जस्ट एन्जॉय युअर लाईफ. वा. आणि थोडंसं मॅम ह्या मेडिकल फॉर्मनी काय टेक केअर केलं पाहिजे की मेनोपॉज असेल किंवा काही असेल तर? मेडिकली एक सांगेन की ज्यांना खूप काम असतं ते खूप नशिबान आहेत, कारण त्यांचं शरीर सतत ॲक्टिव्ह असतं, त्यांना ते आजारांपासून दूर असतात. फक्त मन शांत ठेवा, मेंटली स्ट्रेस होऊ नका, त्याच्यासाठी पुन्हा नकारात्मक भावना काढू नका. म्हणजे आम्ही तिघी जेव्हा कुठे फिरायला जातो, मी सगळ्यांची कामं करते, म्हणजे आम्ही तिघी बहिणी फिरायला जातो तेव्हा मी सगळी कामं सगळ्यांची करते, उत्साहाने करते.
मी माझा व्यायाम होतोय काय, अजून कोणाचं अजून काही करायचंय का, मी अजून करते. मुलांचं असू द्या, कोणाचंही असू द्या, घरातलं मी उठून करते काम. आणि माझी मुलगी म्हणते आई तू थकत नाही का, तू कशाला, त्यांना सांग ना. म्हटले नाही, मला माझं करू दे काम. सो वर्क विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, त्याच्याने रिमेंबर आपल्याला बेनिफिट जास्त होतो. त्याच्यामध्ये बिलकुल नकारात्मक व्ह्यू टाकू नका. जेवढं काम करता येईल तेवढं बायकांनी आयुष्यभर करत राहायचं, अगदी म्हातारपणी सुद्धा करत राहायचं. व्यायाम रेग्युलरली करायचा, सगळ्या कामातून पॉझिटिव्हिटी घ्यायची. कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला नेगेटिव्ह त्याचं ते थॉट काढून टाक, जाऊ दे या माणसाचं डोकं असं आहे म्हणून त्याला बाजूला ठेवा, पण डोंट बिकम अ मेंटल स्लेव्ह ऑफ दॅट पर्सन. डोंट गिव्ह हिम सो मच स्पेस दॅट युअर हॅपीनेस इज लॉस्ट. युअर हॅपीनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी अदर ह्युमन बिईंग हू इज ट्राईंग टू मेक यू अनहॅपी. आणि लास्ट इज थोडं आफ्टर मेनोपॉज कॅल्शियमच्या गोळ्या रेग्युलर घेत जा, ज्याच्यामध्ये 1200 मिलीग्रॅम एलिमेंटल कॅल्शियम पाहिजे. म्हणजे आपल्याला मेनोपॉज नंतर आपली हाडं ठिसूळ होतात, कॅल्शियम आपल्या युरिनमधून बाहेर पडत असतं. आणि खूपदा मेनोपॉज नंतर बायका सफर फ्रॉम फ्रॅक्चर्स, तर ते नका होऊ देऊ. मग एक हेल्थ चेकअप करत जा. जसं जसं वय वाढतं तसं ब्लड प्रेशर, डायबिटीज हे होणारच. ओबेसिटीवर लक्ष ठेवा. फॅट सेल्स जास्त तुमची जाड होऊ देऊ नका, आपलं वजन वाढवू देऊ नका. त्याच्यासाठी तर व्यायाम आणि खाण्यापिण्यावर कॅलरी रिस्ट्रिक्शन ठेवायला पाहिजे. आपल्याला आता आपण वाढतं वय नाहीये, आपल्याला फक्त जेवढं आपण काम करतोय, जेवढा आपण व्यायाम करतोय, एनर्जी स्पेंड करतोय, आपण तेवढंच खायला पाहिजे. आणि खाण्यामध्ये रफेज खूप खा, असं भाज्या खूप खा, पालेभाज्या खा, फळभाज्या खा, फळं खा, अख्खे फळं खा ज्यूस पिण्यापेक्षा. आणि जितकं प्रोसेस्ड फूड कमी खाता येईल तेवढं चांगलं. मी सहसा हॉटेलमध्ये किंवा कुठेही गेले तरी घरी स्वतःचं जेवून लोकांबरोबर जाऊन फक्त बसते आणि पाणी पिते किंवा लिंबू पाणी पिते. आय डोंट टेक एनी हॉटेल फूड, द ऑइल अँड, आणि कमीत कमी तेलात स्वयंपाक करायचा, कमीत कमी तेलात. राईट. तर दॅट कीप्स यू व्हेरी हेल्दी, फिट. आणि बाकी avoid too much of tea, too much of coffee. You can have it, but the lesser you have, the better it is. Wow, this is like wonderful मंत्रात सगळ्या फिमेल साठी. आणि खूप छान वाटलं मला मॅम तुमच्यासोबत शेअर करून. असं तर होतच आहे की आणखीन मी तुमच्याकडनं काही ना काही जाणून घ्यावं. मी तुमच्या स्पेसिफिक विषयासाठी पण वेळ घेणार आहे. पण सध्या आपला जो मोटो होता की 8 मार्च आहे, आपण वुमन्स डे फक्त एक दिवस सेलिब्रेट न करता काही व्हॅल्यू एडिशन जर आपल्याला करता आल्या की त्या सोप्या पद्धतीने इम्प्लिमेंट होईल, ॲज अ मीडिएटर बनता येईल. आणि आय एम रिअली ब्लेस्ड की तुम्ही वेळात वेळ काढून आलात. थँक्यू सो मच. शिवयो